मित्रांनो, जिल्हा सत्र न्यायालय भरतीवरील स्टे उठणार हे फिक्स झालेलं आहे. आता यापुढची तयारी कशा पद्धतीची असली पाहिजे? जर तुमची प्रॉपरली तयारी असेल मित्रांनो, तरच तुमचं सिलेक्शन होणार. 100% सांगतो खात्रीपूर्वक. जर तुमची व्यवस्थित तयारी नसेल पुढच्या स्टेपची, म्हणजेच पुढची स्टेप असणार आहे कनिष्ठ लिपिक या पदासाठी, ते म्हणजेच असणार आहे टायपिंग. आणि बरेच विद्यार्थी हे टायपिंग्समध्ये घसरत असतात. कारण ज्या व्यक्तीला असे काय बहाद्दर आहेत, की त्यांना हायकोर्टामध्ये 90 पैकी 80-80 मार्क मिळालेले आहेत. तुम्ही लिस्ट चेक करू शकता. परंतु टायपिंग्समध्ये जी काही टायपिंग होती ती जर फक्त हायकोर्टमध्ये इंग्लिश असते, तर त्या टायपिंग्समध्ये मायनसमध्ये गेलेले आहेत विद्यार्थी भरपूर. म्हणून थेअरीमध्ये जरी जास्त मार्क असले तरी टायपिंगमध्ये फेल झालेत आणि ते रिझल्टमधून बाद झालेत. त्यासाठी जिल्हा सत्र न्यायालयाची टायपिंग ही तर मित्रांनो हायकोर्टपेक्षा टफ असते. टफ का असते? कारण यामध्ये 2 कंडिशन्स आहेत, 2 एक्झाम्स असतात. नंबर 1 असते मराठी आणि नंबर 2 असते इंग्रजी. तर यामध्ये तुमचा जो रिझल्ट असतो तो असतो केवळ मराठी टायपिंगवर. प्राधान्य दिले जाते जिल्हा सत्र न्यायालयामध्ये केवळ आणि केवळ फक्त आणि फक्त मराठी टायपिंगला. त्याच्यामुळे मराठीची टायपिंग ही तुमची परफेक्ट असली पाहिजे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जिल्हा सत्र न्यायालय असो वा हायकोर्ट असो, न्यायालयीन कोणतीही भरती असो मित्रांनो, यामध्ये गाईडन्स फार महत्त्वाचे असते. जर तुमच्याकडे योग्य मार्गदर्शन, योग्य गाईडन्स जर नसेल, तर तुम्ही 100% त्या भरतीमधून बाद होता. सगळ्यात जास्त विद्यार्थी हे सुरुवातीलाच बाद होत असतात. ज्यावेळेस फॉर्म भरत असतात, त्या फॉर्ममध्येच कटत असतात. काही विद्यार्थी बाद होत असतात. शॉर्ट लिस्ट लागल्याच्या नंतर जे डॉक्युमेंट पाठवत असतात त्याच्यामध्ये बाद होतात आणि त्याच्यातून निघाल्याच्या नंतर काही विद्यार्थी हे टायपिंगमध्ये बाद होतात आणि काही विद्यार्थी हे इंटरव्ह्यूमध्ये बाद होतात. तर ह्या सर्व प्रोसेसमधून जाण्यासाठी तुम्हाला एकतर तुमच्याकडे अनुभव असावा लागतो. अनुभव म्हणजे तुम्ही ह्या सर्व स्टेपमधून जर या अगोदर गेला असाल, तर यावेळेस नक्कीच ही तुमच्या हातामध्ये पोस्ट आहे. आणि जर तुम्ही फ्रेशर असाल, तर मित्रांनो तुम्ही कुठे ना कुठे एखाद्या तरी ह्या स्टेपमध्ये अडकता, तुम्ही चूक करता आणि तुम्ही या भरतीमधून बाद होता. तर त्या भरतीमध्ये तुम्हाला जर सिलेक्ट व्हायचं असेल, तर तुमच्याकडे योग्य मार्गदर्शन पाहिजे आणि योग्य मार्गदर्शन मित्रांनो आमच्याकडे तुम्हाला 100% योग्य मार्गदर्शन भेटेल प्रत्येक स्टेपवर. फॉर्म भरण्यापासून शॉर्टलिस्ट होईपर्यंत, शॉर्टलिस्ट झाल्याच्या नंतर डॉक्युमेंट्स पाठवण्यापर्यंत. कारण की त्याच्यामध्ये काही महत्त्वाच्या गोष्टी असतात मित्रांनो, ते अनुभवातून मिळत असतात. अनुभव हा महत्त्वाचा असतो. त्या अनुभवामधूनच तुम्हाला अनेक गोष्टी ह्या शिकायला मिळत असतात. तर एक जरी चूक ही तुमचं आयुष्य काय करू शकते, म्हणजे तुमच्या आयुष्याची 1-2 वर्षे घेऊ शकते, ती पुढची भरती येईपर्यंत. त्याच्यामुळे तुम्हाला जर तयारी करायची असेल, तर प्रॉपरली योग्य गाईडन्स घेऊनच तुम्ही काय करा, तयारी करा. तर पुढची तयारी कशा पद्धतीनं करायची, ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी संपूर्ण गाईडन्स करणार आहे. तर मित्रांनो, सुरुवातीला तुम्हाला काय कराल, पहिली गोष्ट लक्षात ठेवा, ही जी काय जिल्हा सत्र न्यायालय भरतीमध्ये कनिष्ठ लिपिक या पदाची एक्झाम होत असते. त्यामध्ये 2 स्टेप असतात. एक मराठी टायपिंग असते आणि दुसरी असते इंग्रजी टायपिंग. आणि यामध्ये आता जिल्हा सत्र न्यायालयामध्ये असं आहे, की समजा 2 गोष्टी आहेत. जर कोर्टानं जर ही एक्झाम घ्यायचं ठरवलं, तर ऑफलाईन होईल मित्रांनो, पॅसेज समोर ठेवून. आणि जर ही स्वतः आता एक्झाम तर TCSनं घेतलेली आहे आणि मला तर वाटतं 99% जे टायपिंगची परीक्षा सुद्धा TCSच घेईल. कारण विद्यार्थीची संख्या भरपूर आहे आणि TCS जर एक्झाम घेत असेल, तर 100% ही एक्झाम तुमची कशी होणार आहे, ऑनलाईन. याचा अर्थ असा आहे, की तुमच्या स्क्रीनवरच तुम्हाला पॅसेज दिसेल आणि तोच पॅसेज तुम्हाला काय करायचं आहे, टाइप करायचा आहे. मग आता ह्याची प्रॉपरली तयारी कशा पद्धतीने करायची? फर्स्ट स्टेप तुमचा आहे, आता तुम्ही जेव्हा लेखी परीक्षेमधून पास व्हाल, तुमची सेकंड रिस्पॉन्स शीट येईल, रिझल्ट येईल. परंतु त्या अगोदर तुमची टायपिंगसुद्धा महत्त्वाची आहे. कारण की एकदा जर मित्रांनो तुम्ही जर ह्याच्यामधून पार झाल्या, कशामधून? तुमचं जर नाव आलं कशामध्ये? टायपिंगच्या परीक्षेसाठी पात्र विद्यार्थ्यांच्या मध्ये तुमचं नाव असेल, तर 100% मी ज्या पद्धतीने सांगतो त्या पद्धतीने जर तुम्ही टायपिंग केली मित्रांनो, आणि काही गोष्टीचं पालन करावं लागते. जरी तुमची प्रॅक्टिस 100% राहू द्या, 100% प्रॅक्टिस राहू द्या, परंतु तिथं गेल्याच्या नंतर जो वातावरण असतो, त्या वातावरणाशी तुम्ही जुळले पाहिजे. तर त्यासाठी तुम्हाला काय करावं लागते, तिथली कंडिशन कशी असते, ह्या संपूर्ण गोष्टी आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला शेअर करत आहोत, ते पण अनुभवातून. प्रत्यक्ष अनुभवातल्या गोष्टी आपण तुम्हाला शेअर करत आहोत. तर मित्रांनो, सध्या तर तुम्ही एवढंच करा, मराठी टायपिंग ही 30ची आहे आणि इंग्रजी टायपिंग ही 40ची आहे. म्हणजेच तुम्हाला 30 आणि 40 तिथं काय करायचं आहे, टायपिंग करायची आहे. मराठीमध्ये 30 आणि इंग्लिशमध्ये 40. मित्रांनो, सध्या तुम्हाला टायपिंग करायची आहे मराठी आणि इंग्रजी. फक्त 2च गोष्टीवर तुमचं फोकस असलं पाहिजे. फोकस करूनच तुम्हाला काय करायचं आहे, टायपिंग करायची आहे. यामध्ये तुम्हाला दररोज हे जग इकडं हो का तिकडं हो, एक समोर तुम्ही ज्या ठिकाणी टायपिंग करता घरी,
आता घरी काही विद्यार्थी म्हणतील माझ्याकडे पीसी नाही, कॉम्प्युटर वगैरे नाही. काही हरकत नाही. तुमच्यासाठी देखील आपण ऑप्शन दिलेलं आहे. तुम्ही एक कीबोर्ड घेऊन या, ओटीजी घेऊन या आणि तुम्हाला घरीच काय करायचं टायपिंग करायची आहे. बरेच विद्यार्थी बाहेर करत असतील, बरेच विद्यार्थी घरी करत असतील. तर तुम्हाला काय करायचं सुरुवातीला समोर लिहून टाकायचं आय एम क्लर्क. तुम्ही जिथं काय करता टायपिंग करता आणि न चुकता दररोज तुम्हाला 1 ते 2 म्हणजेच मिनिमम सांगालो मी, मिनिमम तुम्हाला मराठीचे 2 आणि इंग्रजीचे 2 हे लिस्ट येईपर्यंत, पात्र विद्यार्थ्यांची लिस्ट येईपर्यंत कंटिन्यू तुम्हाला टायपिंग करायचीच आहे. आणि अशी टायपिंग करायची आहे तुम्हाला, की जणू काही तुम्ही सध्या एक्झाम देत आहात. काय करत आहात तुम्ही? टायपिंगची एक्झाम देत आहात. फील करायचं आजूबाजूचा गोंधळ आणि समोर असणारे जज. त्या ठिकाणी रश असतो मोठ्या प्रमाणामध्ये. समोर असणारे जज असतात, पोलीस असतात साईडला. हे सर्व गोष्टी असतात. तिथलं वातावरण तुम्हाला काय करायचं, अनुभव करायचा आणि त्या दृष्टिकोनातून तुम्हाला काय करायचे, प्रॅक्टिस करायची. आणि प्रॅक्टिस करत असताना तुम्हाला वाटत असेल, की मी भरपूर माझी स्पीड 60ची आहे, माझी 50ची आहे, ॲक्युरसी 100% आहे. काय नसते भाऊ हे. हे तुम्हाला इथंच वाटते, परंतु ज्यावेळेस तुम्ही तिथं जाल, ॲक्चुअली तुम्ही एक्झाम द्याल, त्यावेळेस तुमचं ब्लड प्रेशर हे हायपर होते, हायपर. आणि बटन एवर जायचं तर बीवर जाते, बीवरचं सीवर जाते. त्या कंडिशनला तुम्हाला सामोरे जाण्यासाठी काय करावं लागेल, तसं तयार होण्यासाठी तुम्हाला वेगवेगळ्या ठिकाणी जे काही सीनियर, जर तुमचे कोणी सीनियर असतील त्याला समोर बसवायचं, त्याच्यासमोर 10 मिनिटं टायपिंग मारायचं, मॅटर मारायचं. किंवा कोणी शिक्षक लोक असतील, कोणी कोणत्याही गव्हर्नमेंट फील्ड्समधले असतील, आपल्यापेक्षा अ, जे मोठे व्यक्ती असतील, की आपल्याला त्यांना बघितल्याच्या नंतर असं उदाहरणार्थ एकदम भेव वाटावं, म्हणजे त्यांनी बाजूला बसले, की ब्लड प्रेशर ऑटोमॅटिक वाढावं. असे जर व्यक्ती असतील त्याला बाजूला बसवायचं आणि त्यांच्या समोर आपण न चुकता काय करायचं, मॅटर मारायचं. तर तुम्ही त्या ठिकाणी सक्सेस व्हाल. कधी एक्झामच्या तयारीसाठी तुम्ही पात्र व्हाल. अशा पद्धतीने तुम्हाला काय करायचे, तयारी करायची. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे तयारी करत असताना सुरुवातीला तुम्ही अजून भरपूर तयारी केलेली असली तरी तुम्ही सुरुवातीला स्पीडकडे लक्ष देऊ नका. सुरुवातीला तुम्ही ॲक्युरसीकडे लक्ष द्या. जसं-जसं तुमची ॲक्युरसी असेल 100% तसं-तसं तुमची स्पीड वाढणार, ही गॅरंटी आहे. त्याच्यामुळे अगोदर तुम्ही ॲक्युरसी 100% ॲक्युरसी द्या आणि त्याच्यानंतर स्पीड 100% तुमची वाढेल. तुम्हाला फक्त एवढ्याच गोष्टीवर सध्या काय करायचं आहे, भर द्यायचा आहे. कधी? लिस्ट येईपर्यंत. आणि त्याच्यानंतरची जी प्रोसेस असेल, तर आपण तुम्हाला मार्गदर्शनच करू. तसेच आता ही तयारी करत असताना तुम्हाला चुका ह्या किती माफ असतात पहा. तर ह्या प्रत्येक टायपिंगच्या एक्झामसाठी 20 चुका तसेच माफ म्हणजे तुम्हाला मार्क कटतात. 5 चुकासाठी 1 मार्क तुमचा मायनस होतो. 5 चूक 20, 4 मार्क तुमचे इथंच कटले आणि उरले किती 16 मार्क. म्हणजे तुम्हाला मिनिमम 20 चुका झाल्या पाहिजे तुमच्या. जास्तीत जास्त 20 चुका झाल्या पाहिजे 4 मार्कासाठी. तर अशी तुमची काय असली पाहिजे, तयारी असली पाहिजे. 10 मार्काला तुमचे काय असतो, पासिंग असतो. कट ऑफ हा जास्त लागतो. कारण ते सगळ्या गोष्टी धरतात. थेअरीचे मार्क असतील, टायपिंग असतील, इंटरव्ह्यू असेल, सगळे धरून तुमचा कट ऑफ लागत असतो. त्याच्यानंतर निवड होत असते. तर ह्या पद्धतीने तुम्हाला काय करायचे, तयारी करायची. तसेच तुम्हाला टायपिंग करत असताना तुमची स्पीड वाढत नाही, कुणाची ॲक्युरसी वाढत नाही, ह्या अशा काही समस्या असतील तर तुम्ही कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट्स करा. त्याच्यावर देखील आपण तुम्हाला उपाय सांगू. स्पेशली कशा पद्धतीने माइंडसेट ठेवायचा, कशा पद्धतीने तयारी करायची, ह्या काही बारीक सारी गोष्टी असतात. त्याची तुम्हाला पालन करावं लागणार आहे, फॉलो करावं लागणार आहे मित्रांनो, तरच तुमचा हा रिझल्ट येणार आहे. आणि आता मी गॅरंटी देतो, जर तुम्ही ह्या पद्धतीने तयारी केली नसेल तर रिझल्ट येणार नाही. एखादाच बहादूर असतो, तो डायरेक्ट काय करतो, जातो आणि खडखड टायपिंग मारून निघून जातो. परंतु 90% 99% विद्यार्थी हे डिप्रेशनमध्ये जात असतात. ब्लड प्रेशर हाय होत असतो. या सर्व गोष्टींचं तुम्हाला काय करावं लागते, अगोदरच एक्झामला जाण्याच्या अगोदरच ह्या गोष्टी तुमच्या मनातून तुम्हाला रिजेक्ट म्हणजे बाहेरच काढून टाकायचे. कोणी असो, काही असो, किती मोठा मॅटर असो, तुम्ही टाईप करणार म्हणजे 100% करणार. अशा पद्धती तुम्हाला प्रवृत्ती ठेवायची आहे. आणि प्रॅक्टिससाठी जर तुम्हाला मराठी आणि इंग्रजीचे पॅसेज पाहिजे असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली वेबसाईटची, त्या ठिकाणी तुम्ही जाऊन परचेस करू शकता.